कांचन, अगं आई यायची वेळ झालीये. जेवणाची तयारी झाली, सगळी तयारी झाली. कधी? आल्यापासून बघतोय तू टीव्ही समोरच बसलीस की. ते दिसशिराळ का? तू जेवण बाहेरनं मागवलंयस? मी काय विचारतोय? तू जेवण बाहेरनं मागवलंयस? मग काय करू शिराळकर? इन हाऊस बनवत बसू? हे बघा, आजपासून रोज जेवण बाहेरनच येणार आणि तुम्ही सांगायचं मी घरात इन हाऊस बनवलंय. अंडरस्टँड? आणि तुला काय वाटतंय, कोणाला कळणार नाही? नाहीच कळणार आहे शिराळकर. एक नंबर घरगुती हॉटेल हुडकलंय मी. टेस्ट इज व्हेरी मच बेस्ट. असं वाटेल की इन हाऊसच केलंय. अंडरस्टँड? आली आई. मी नाही लवकर ये खाली. मी नाही, चल लवकर. आई आलीस? काय कसा गेला आजचा दिवस? चांगला गेला. तुला काही फॅक्टरीवर मदत लागली तर सांगा मला. हो. आई पाणी. भाऊजी, स्वयंपाक तयार आहे का? येस येस आई, एव्हरीथिंग इज रेडी. तुमच्या आवडीचंच बनवलंय बघा समद. एक आहे वाढायलाच आम्ही. तुम्ही फ्रेश होऊन घ्या ना. होय, चला. वहिनी, मगाशी पार्सल दिलं पण या चपात्या विसरलो, सॉरी. जेवण बाहेरनं मागवलं? नाही ते काय म्हणजे बाहेर नाही. काय विचारते मी? हो, घरगुतीच आहे, बाहेरचं नाही आहे, घरगुती मेस आहे. विरू, ते सगळं जेवण उचल आणि देवळापाशी घेऊन जा. गरिबांना दान करते. माझ्या घरातली माणसं बाहेरचं जेवण जेवणार नाहीत. घरचं जेवण घरातच शिजलं पाहिजे. जा, स्वयंपाकाला लागा. स्वयंपाकाला लागा. ही घराची कागदपत्र. जावळ बापू, मला काही बी ऐकायचं नाही. दिवस मावळलाय आणि तुम्हाला दिलेली मुदत संपली. आता माझे पैसे मला परत करा, नाहीतर या कागदांवर सही करून हे घर माझ्या नावावर करून द्या. चाललोय चपटी मारायला. मी येईपर्यंत काय निर्णय घ्यायचा तो घ्या, नाहीतर मी माझ्या पद्धतीनंच निकाल लावतो. पप्पा, पप्पा रडू नका पप्पा. दुसरं काय उरलंय माझ्या हातात चक्कू? मी हारलो. पप्पा, कुठून आणू मी एवढं पैसे? नाही शकू, नाही. मी हारलो. नवरा म्हणून, बाप म्हणून मी परत एकदा हारलो शकू. पप्पा, पप्पा रडू नका पप्पा. माझ्याकडे बघा पप्पा, मी लवकर मोठा होईल. लवकरात लवकर मी पैसे बी कमवायला लागेन आणि आपण दाजींचं सगळं देणं फेडून टाकूया आणि आपल्याला एक नवीन घर बी घेऊया, याच्याहून बी मोठं. पण असं घर घेऊया ना की तिथून आपल्याला कोणी बी कवा बी हाकलणार नाही. सबूत देतो तुम्हाला पप्पा. तुम्ही रडू नका पप्पा, तुम्ही रडू नका, रडू नका पप्पा. साथ द्या पप्पा. पप्पा, तुमचा लेख आहे मी आणि तायडीचा भाऊ. आणि पप्पा, तुम्हीच तायडीला शिकवलत ना की रडायचं नाही, लढायचं. मग आता मी बी लढणार आणि जिंकून धावणार.
बसतात? अहो कसला एवढा विचार करताय? फॅक्टरीचा अकाउंटच्या फायली बघितले मी. हिशोबात मोठमोठे घोळ करून ठेवलेत. नक्कीच कांचन वहिनींनी पैसे त्यांच्या खात्याकडे वळते केले असणार. तुम्ही समजे डिटेल्स तपासून बघितले काय? जे वरवरनच बघितले. तसं काकासाहेबांना सांगितलंय समजा हिशोब नीट तपासून घ्यायला. हे समजा स्पष्ट होईपर्यंत आईला यातलं काही बी नका सांगायला. आणि एकदा का समजा क्लिअर झालं, भैयाला आणि वहिनीला चांगलाच फायलावर घेतो. बघच तू. काकासाहेबांकडे कसले हिशोब दिले? आता ते स्वतःचा भामटेपणा झाकायचा प्रयत्न करणार. पैशांवर डल्ला जाऊबाईंनी नाही तर काकासाहेबांनीच मारलाय. आणि आता हे समजा जाऊबाईंच्या नावावर ढकलायला बघते. पण आई झाल्यात नव्ह आता संचलिका. आता त्या काकासाहेबांचं पितळ उघड पाडून नाही त्यांचं खरं रूप आईंसमोर आणलं तर नाव नाही सांगणार. पैलवान प्राजक्ता शिराळकर ओनली MH नाही, सुट्टीच नाही. कांचन हे काय? हा कसला नाश्ता आहे? आई व्हीट ब्रेड, गव्हाचा ब्रेड हो. एकदम बेस्ट आणि हेल्दी असतो बघा. आणि सखीचा बी फेवरेट आहे. कसं आहे सकाळच्या गुड मॉर्निंगला की नाही एकदम लाईट लाईट खायचं असतं म्हणून. काय ग मीने? कांचन अगं सखीचं वय आता वाढतं वय आहे. तिला तरी पौष्टिक जेवण देत जा काहीतरी. पण नाही, तुझा स्वभाव शॉर्टकटचा. त्यात तात्पुरता फायदा होत असतो पण पुढे जाऊन नुकसान होतंय हे कळत असून भी वळत नाही तुला. पण तोच स्वभाव आता बदलायला पाहिजे ताबडतोब. अगं नंदी पहिल्यासारखी नुसती मान काय हलवतेस? झालेला बदल मला दिसायला पाहिजे. आता हे उचल सगळं. आई तुम्ही फॅक्टरीकडे चला. तिकडे मिसळ हायच. आपला पोटभर नाश्ता होईल. चालेल. आणि हा कांचन दुपारी सगळा स्वयंपाक बनवायचा आणि आमच्यासाठी डबा घेऊन यायचा स्वतः. त्याच्यात मला शॉर्टकट नकोय. वेळ लागला तरी चालेल पण सगळं नीट असायला पाहिजे. जोपर्यंत तू डबा घेऊन येत नाहीस तोपर्यंत आज आम्ही जेवणार नाही. लक्षात ठेव. चला निघूया. लक्षात ठेव माय फूट. तर घरात स्वयंपाक करा वर यांना फॅक्टरीत आयतान येऊन बी द्या. हे समज त्या पैलवान प्राजक्तामुळे घडतंय. तिला अद्दल घडवल्या बिगर सायलेंट बसणारच नाही मी. शकू अगं चल लवकर. सकाळ सकाळी ना मिसळीला गिऱ्हाईक असतं. परत ऊन तापले ना की कोण फिरकत नाही तिकडं. वय वय सासरे बुवा मी दया दाखवून काल विषय वाढवला नाही म्हणून जास्त तावा देऊ नका. झाली की नाही पैशाची सोय? पैसे परत करा नाहीतर तुमचा तो मिसळीचा गाडा विकून टाकीन. हो मग बसा बोंबलत. विका कशी मिसळ विकायची तशी. माने आता काय करायचं? शकू तू हो पुढे मी आलोच. अहो पण एक कामात ठेवलंय ते करतो आणि लगेच आलो. जा. हे बघ प्राजक्ता कच्चा माल आलाय ना तू तपासून घे आणि जेवढा मागवला होता तेवढा आलाय की नाही तेही नीट बघून घे. माय आई ते मी बघते. पण मी काय म्हणते आई, मला असं वाटतंय की
तुम्ही जाऊबाईंना परत कामाला बोलव. कसं आहे आई, माणूस चुकतो पण त्याला सुधारायची संधी दिली नाही तर तो परत सुधारायचं नाव बी घेत नाही. आपणच आपल्या माणसाला संधी द्यायची नाही, त्याला सांभाळून घ्यायचं नाही, मग हे समजा कोण करणार हो? नाही का? हा तुझा चांगुलपणा आहे, पण चांगुलपणा दाखवायची पण एक वेळ असते. मला तिला संधी द्यायला काहीच हरकत नाही, पण त्या अगोदर तिला तिच्या चुकीची जाणीव व्हायला पाहिजे. तिचं डोकं टाळ्यावर आणि पाय जमिनीवर असायला पाहिजे. मग बघू तिला कशी आणि केव्हा संधी द्यायची ते. अक्षी बरोबर बोललीस बघ आई. बाईसाहेब, तुमच्या पद्धतीनं मसाला बनवायला घ्यायला. अगं मग घ्या की. अहो तसं नाही, तुमची नजर असली म्हणजे कसं, चुका व्हायच्या नाहीत ना आमच्याकडनं. इतकी वर्ष माझ्या हाताखाली काम करताय, माझी पद्धत तुमच्या हातात रुळली आता. आणि जरा स्वतःवर भरोसा ठेवा. आणि हो, देखरेखीचं काम प्राजक्ता करे. ती जसं सांगेल ना तसं तुम्ही करा. वय प्राजक्ता, तू सांभाळशील ना सगळं? वय आई, अहो त्यात काय एवढं. जा तू तुझ्या कामाला लाग. मी आलेच. हे कशाबद्दल? ललिताबाई शिराळकरांची मर्जी जिंकणं हे सोपं काम नसतंय, पण ते तू करून दावलेस म्हणून. मग स्वतः बी पैलवान आहे आणि पैलवानाची बायको बी आहे. हारलेला डाव खेचून आणणं हेच तर काम आहे आपलं. असतात मला लय भारी वाटतंय आईंचा विश्वास बघू. तुम्ही बघाच, आईंचा विश्वास मी टिकवणार आणि वाढवून बी धावणार. ओनली एमएच नाही, सुट्टीच नाही. कसला आवाज चाललाय? यो तुम्ही एकट्याच किचन मध्ये राबायला? कुठे कुठे ती तुमची लाडकी मेनू? तिला नाही घेतलं वय मदतीला? थांबा बोलवतोच. मिने, हे मिने. भाऊजी, मिनी वॉशिंग मशीन मधले कपडे वाळत घालायला गेली, येते. हा ओ अच्छा अच्छा अच्छा. हा पिल्या, नीट लक्ष देऊन केअरफुली कर. काय कधी कधी त्या चपात्या तू इतक्या बर्निंगच्या करपवतीस, खातच येत नाही ग. करेक्ट करेक्ट बोललात म्हणताय का की तुम्ही? मग इजिट मम्मा, एवढंच वाटायलंय ना? धर, तूच कर की का मग हेल्पिंग. केलं असतं का हेल्पिंग, पण माझी कंबर पेनिंग, यू नॉलेज ना, म्हणून बसायले मी. हा कुल्फीवाल्याचा आवाज आलाय का वहिनी बाहेर? मस्त मलाई कुल्फी असती त्याच्याकडं, एकच नंबर. वहिनी तुम्ही एकदा खाऊन बघाच. कुल्फीवाला? अहो बाई, आज लवकर आला वाटतं. ए कुल्फीवाल्या, कुल्फी. बघा वहिनी, बघितलं काय? तुमची स्वतःची मम्माच काम टाळायचं निमित्त करायली. कसं कमरेचं दुखणं झटक्यात पळालं. आणि आपली आई तुमच्यासाठी एवढं करतीये तरी बी तुम्ही तिला पिडलेत वे. म्हणून तुम्हाला एकटीला करावं लागतं हे सगळं. असंच पाहिजे. बोला बोला. नाही ना, इकडंच आहे की आत. हा वय वय, ते मालाचं जरा बोलायचं होतं.
आई हे काय आहे? हिशोबाच्या फाईली मी बघत होते तर मला लय घोळ दिसले, म्हणून म्हणलं पहिल्यांदा तुमच्या नजरेखालनं घालावं. खरं तर हे म्हणलेले की आत्ता लगेच तुमच्या डोसक्याला हात ताप द्यायला नग, पण आई मला असं वाटलं की जेवढ्या लवकर मी तुम्हाला हे दावीन तेवढं बरं. वहिनी तुम्ही जे ऑर्डरिंगचं काम ह्या कसल्या फाईल आहेत वय? अहो हिशोबाच्या फाईल आहेत या, प्राजक्तांना आत्ताच आणून दिल्यात मला. पण भाऊजी अहो किती घोळ आहेत याच्यात. मला काय वाटतं तुम्ही जरा बँकेचे स्टेटमेंट तपासून घ्या. हा ते बी आणले की मी. हो का? हे बघा. अहो भाऊजी किती तफावत आहे याच्यात. आपण हे सगळं नीट तपासून घेतलं पाहिजे. हे पैसे कुठे गेलेत, कुणाच्या खात्यावर गेलेत, हे सगळं बघायला पाहिजे. बरं झालं सापडलीस. टेक दिस डब्बा आणि जाऊन आईना फॅक्टरीत देऊन ये. मी मग मी मी नाही जायची एवढ्या उन्हाची. एकतर गाडी नाही आपल्याकडं आणि रिक्षा नाही मिळाली तर पायी जावं लागल. अगं मग जा. ए मिने चहा टाक की एक. नाही आजकाल माझं काही ऐकत नाही, तुम्हीच बोला. जग्गू भाऊजी. अहो जग्गू भाऊजी. काय ग? भाऊजी टेक दिस डब्बा. वायू उपाशी असतील की नाही फॅक्टरीमध्ये, तेवढा आईने डब्बा देऊन या. हे घ्या. नाही नाही माझं महत्वाचं काम आहे, तुम्ही जावा. एवढंसं काम करायला काय प्रॉब्लेम आहे? मला कुठं काय प्रॉब्लेम आहे, मी जातो डबा घेऊन. मग आईने विचारलं तू काय आला तर मी सांगाल माझं काय नाही. कांचन वहिनीला प्रॉब्लेम होता. द्या जातो. नाही नको, जातो आमचं आम्ही. हा आता मी कशाला पाहिजे सोबत? माझं काही आवरलं बी नाहीये. माझं आवरून झालंय नाही ना? जा की एकट्या. ओकेच. भाऊजी आईने विचारलं की मी सांगेन. हा मी ने नॉट हेल्पिंग मी. हा थांबा येते मी. व्हेरी गुड. चल. बघितलंस विरू? अरे परस्पर पैसे अकाउंटला ट्रान्सफर झालेत. कुणाचं अकाउंट आहे हे? कांचन वहिनींशिवाय दुसरं कोण असणार? त्यांना ना खोडच आहे अफरातफरी करायची. मागं बी भैयाला त्यांनीच फितवलं म्हणून त्याला जेलात जावं लागलं. समजे याला कांचन वहिनीच जबाबदार आहेत. आय एम हिअर. लंचच्या जेवणाचा डब्बा घेऊन आले. भाऊजी आता तरी माझ्या नावानं बोंबाबोंब करणं स्टॉप करा. तो डबा बाजूला ठेव आणि मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दे. हे सगळे काय घोळ आहेत कांचन? कुणी कुणाच्या बँक खात्यात हे पैसे वळते केलेत? कुणाच्या अकाउंटला हे पैसे जमा झालेत, ते फॅक्टरीच्या अकाउंट मधनं? कुणाचं हे खाजगी अकाउंट? संचालिका झालीस म्हणून इतकी मनमानी करशील? पण एक गोष्ट लक्षात ठेव, ही फॅक्टरी कुणाची ही खाजगी जहागीर नाहीये. सगळ्यांनी मिळून ती उभी केली आहे. अगं हे करताना तुला लाज नाही वाटली? हिम्मत कशी झाली तुझी हे सगळं करायची? माय गॉड. आई तुमच्या लेकाची माझ्या हजबंडची शपथ घेऊन सांगते, मी हे काय बी केलेलं नाहीये. आई मी जे काय केलंय ते फॅक्टरीच्या प्रॉफिटसाठी केलंय, स्वतःसाठी काय बी केलेलं नाही. बाद झालं कांचन, मला चांगला ठाऊक आहे तुझा सगळा कारभार. आणि प्रामाणिकपणाच्या बाता तू करूच नकोस.
मला सांग, हा घोळ तू नाही तर कोणी घातलाय? आई मी सांगते. जाऊबाईंनी हा घोळ केलेलाच नाही. त्यांना तर ठाऊक बी नसेल त्यांच्या मागं काय काय झालं ते. अगं कांचन वहिनीने नाही तर कुणी घातलाय मग? हा घोळ काकासाहेबांनी घातलाय.